म्हणजे 0. निर्धावनिक तो चेंडू म्हणायला हरकत नाहीये. एका षटकाचा सामना आहे. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या झाली 12. धाव संख्या झाली 12. सुंदर फटकेबाजी करतोय सुहास. सामना करतोय गणेश. जोर चेंडू होता, मिस झाला. एक नक्कीच धाव एक नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र तो असफल. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांचे संघ धाव संख्या धावून पोहोचते 14 या आकड्यावरती. 15 धावांचं लक्ष ठेवलं ते तळघर संघासमोर. वीर हनुमान चषक 2024 पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वाचा जो फायनल सामना होणार आहे वीर हनुमान चषक 2025 आयोजित भव्य अशा क्रिकेट ओव्हर स्पर्धा पर्व तिसरे. या तिसऱ्या पर्वाचा फायनल सामना होणार आहे तो मितांश इलेव्हन भातगाव विरुद्ध कळकाई कृपा तिसे. यानंतर होणारा सामना असेल तो भातगाव विरुद्ध तिसे. मितांश इलेव्हन भातगाव आणि कळकाई कृपा तिसे दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आपली प्लेइंग 11 घेऊन समायोजन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. मितांश इलेव्हन भातगाव आणि कळकाई कृपा तिसे दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो की आपण आपली प्लेइंग 11 घेऊन समायोजन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. पंधरा धावांचं लक्ष ठेवलंय ते तनाई संघानं तळघर संघासमोर. आता तळघर संघाला जर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावायचं असेल, तिसऱ्या क्रमांकासाठी आपला बहुमान पटकावायचा असेल तर नक्कीच कुठेतरी 15 धावा पूर्ण करायच्या असतील. तिसे संघ आपली सर्व प्लेइंग 11 यायचंय. तिसे संघ चला सर सामना त्वरित चालू करून घ्या. 15 धावांचं लक्ष आहे. फलंदाजीसाठी सज्ज आहेत धीरज आणि रुपेश. सुहास संघाकडून पहिल्या षटक घेऊन आलाय सुहास आणि फलंदाजीसाठी आलाय तो रुपेश. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू काय क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी 4 धावांनी श्रीगणेशा करतायत. 15 धावांचं लक्ष आहे. आता 5 चेंडू 11 धावांची गरज आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावण्यासाठी. आता मात्र नो चेंडू घोषित करतात पंच मुन्ना सर. दरम्यान एक धाव मिळते.
एक धावने संघ धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. रुपेश 15 धावांचं लक्ष आहे. सुहास गोलंदाजीसाठी सज्ज आहे. सुंदर चेंडू उंच जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. बघूया झेल पकडला जातोय का. आणि आता मात्र खरोखर सुंदर झेल पकडलाय आणि झेल बाद झालाय तो. रुपेश मोठा धक्का बसतोय तो. मोठा धक्का बसतोय तळगर संघाला. चला सर त्वरित सामना चालू करून घ्या. बॅट्समन लवकर आपली जागा घ्या. अजून आपल्याला एक सामना फायनलचा सामना खेळवायचा आहे. 2 चेंडू झाले. 4 चेंडू अजून बाकी आहेत. 15 धावांचं लक्ष आहे. 5 धावा आलेत. 4 चेंडू 10 धावांची गरज. गणेश रुपेशची जागा घेण्यात येतो. गणेश गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तो सुहास स्वर चेंडू घोषित करतात पंत मुन्ना सर. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 6 धावा. लगेचच पुढचा चेंडू सुंदर रीतीने खेळलाय. चेंडू काही क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र चेंडू जमिनीला दान होतोय आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते. 3 धावा मिळत आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. दरम्यान वीर हनुमान चषक 2025 पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वाचा फायनलचा सामना भातगाव विरुद्ध तिसरे या 2 संघांमध्ये होता आणि या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. नाणेफेकीचा कौल होतोय तो आपल्या इथे उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय श्री भगवानदादा पाटील तसेच सन्माननीय श्री निलेशदादा म्हात्रे, सन्माननीय श्री मच्छिंद्रदादा म्हात्रे. दरम्यान चौकार 4 धावा मिळत आहेत. तसेच सन्माननीय श्री राजेश दादा 84 या सन्माननीय श्री अजित दादा या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या निदर्शनात या वीर हनुमान चषक 2025 पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वाचा फायनलच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. जाऊया ग्राउंडकडे. 2 चेंडू 2 धावांची गरज. तळगर संघाला तिसऱ्या क्रमांकाचा मानांकन घेण्यासाठी तळगर संघ सज्ज होतोय. हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. विजयी संघ होतोय तळगर. विजयी संघाचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन. पराजित संघाचं गोड कौतुक. तुम्हाला क्रिकेटच्या पुढील वाटचालीस आमच्या संपूर्ण कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान फायनलच्या संघाचा नाणेफेक होतोय आणि नाणेफेकीचा कौल जातोय तो तिसरे संघाच्याकडून. सामना झालाय. तिसरे संघ गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मी तिसऱ्या संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. पदवी कामाची आग कधी न माग. दिवा शहर प्रमुख पदवी दिवा शहराचा विकास घडवी. चला तिसरे संघ ग्राउंड ताबा घ्यायचा आहे. लगेचच फायनलला सुरुवात होते. वीर हनुमान चषक आयोजित महालक्ष्मी कोकण वॉरियर्स दिवा आयोजित 2025 पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वातील हा अंतिम आणि शेवटचा सामना मितान शिरण भातगाव विरुद्ध तळकाई कृपा तिसे
दोन्ही संघांच्या संघनायकाला एक सूचना असेल, सामना 2 षटकांतात राहील. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग करू नका, त्वरित सामना चालू करून घ्यायचा आहे. पदवी दिवा शहराचा विकास घडवी, आमचा रमगत दादा मडवी. दिवा शहराचा विकास घडवी, आमचा रमगत दादा मडवी. चला सर, सामना त्वरित चालू करून घ्यायचंय. मितांश भातगाव विरुद्ध कळकाई ग्रुपात तिसे संघानं प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि भातगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. भातगाव संघाचे प्रथम सलामीवीर योगेश आणि मुकेश. भातगाव, मितांशराव भातगाव आणि तिसे कळकाई ग्रुप तिसे बॅटिंग आहे भातगावची. चला सर, सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. गोलंदाज सच्चा आहे. गोलंदाज नेम महेश, सामना करणार योगेश. भातगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू योगेश. पहिला चेंडू ताक भिरकावून द्यायचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू निघतोय. वीर हनुमान चषक 2025 दिवा तसेच महालक्ष्मी कोकण वॉरियर्स दिवा आयोजित भव्य अशा क्रिकेट ओव्हरऑल स्पर्धा आणि या ओव्हरऑल स्पर्धातील शेवटचा सामना, फायनल सामना भातगाव विरुद्ध तिसे. पहिला चेंडू होता, सुंदर रीतीने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, मात्र झेल जमिनीला दान होतोय. 1 धाव मिळते 1 धावेने या फायनल मधील अंतिम सामन्यातील धावसंख्येचा श्री गणेश होतोय भातगाव संघाचा. आता मात्र मुकेश डावखुळा फलंदाज, ज्याने खरोखर सुंदर फटकेबाजी केली या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये, तो मुकेश सज्ज होतोय. बघूया त्या मुकेशला कोणत्या रीतीने अडकवून ठेवतोय, तो धरून ठेवतो तो महेश. चला सर, सामना त्वरित चालू करून घ्या. मित्रांनो, संपूर्ण सामना झाला पाहिजे. सूर्यप्रकाशात आपले सामने होत आहेत. कोणत्या प्रकारची फक्त 5 मिनिटं बाकी आहेत, पटकन. चला, महेश सामना करतोय. मुकेश, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू निघतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते महेश याच्याकडून. आता मात्र कुठेतरी फटकेबाजी करावीच लागेल मुकेशाला, कारण पूर्ण टुर्नामेंट
म्हणजे खरोखर सुंदर फटकेबाजी केली होती मुकेश याने. आता मात्र या फायनल मध्ये नक्कीच आपल्याला कुठेतरी फटकेबाजी करून सामना जिंकवून द्यायला लागेलच आणि खरोखरच त्या शब्दाला मान दिलाय. खरोखरच सुंदर असा एक फटका पाहायला मिळाला मुकेशच्या बॅट मधून आणि हा खणखणी दणदणी षटकार या 6 धाव्यांचा संघ धावसंख्येत पोहोचते 7 या धावसंख्येवरती. फायनलचा सामना आहे आणि खरोखर तो फायनल सारखा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे मुकेश सज्ज होतोय पुन्हा एकदा. हा मात्र चेंडू मिस होतोय. टप्प्यातला चेंडू होता मिस झालाय. निर्धाव निघतोय. खरोखर सुंदर असा कमबॅक पाहायला मिळाला महेश कडून. कारण एका चेंडूवर षटकार लागला होता. पुढच्या चेंडूवरती कमबॅक करून निर्धाव चेंडू काढून घेतलाय तो महेश यानं. पुन्हा एकदा महेश तो मुकेश. आता मात्र मारायचा प्रयत्न होता. निर्धाव निघतोय. चोट धाव घ्यायचा प्रयत्न आहे. जोरदार अपील करतात. एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्या वाढून जाते ती 8 वरती. दरम्यान पहिले षटक संपतंय. एक षटकाच्या समाप्तीमध्ये संघ ही धावसंख्या झाली 8. बिनबाद 8 धावा. चला थोडी क्षेत्रक्षण साधून घ्या मित्रांनो. चला पुढची इनिंग आपल्याला खेळायची अजून. अंधार पडायच्या अगोदर सामना संपवायचा आपल्याला. राजेश सामना करणार मुकेश साठी. सुंदर चेंडू होता तेवढा सुंदर त्याने खेळून काढलाय. एक धाव निश्चित प्राप्त होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत काय बघायचंय मात्र असफल होतंय. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय ते मुकेश याला. राजेश याचं एक कौतुक खरोखर सुंदर करतोय की सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या राजेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय आणि पुरेपूर फायदा घेऊन गोलंदाजी करतोय तो राजेश. आता मात्र आपल्या संघाला कोणत्या रीतीने फायनल जिंकवून देण्याचा प्रयत्न करतोय ते पाहायचं. राजेश सामना करणार. योगेश साठी मात्र योगेश धावबाद होतोय. तंबूत परततोय. किरण पण गेले. तन्नाईचं काढून तन्नाईचं तिथे काय झालं लिस्ट काढून देतो काय तन्नाईचं काढून दे ना मला फक्त लगेचच. आता मात्र हां काढते त्याच्या अगोदरची पाहिजे. तिथे पाठ कोण खाल्ला चांगला सुहास हा वरचा हा खेळला. कॅप्टन काढतो सामने दिलीप आणि दुसरं कुठच्या राजेशची जागा घेण्यासाठी आला होता. योगेशची जागा घेण्यासाठी आला होता तो दिलीप. आता मात्र दिलीप पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची ठेवून निघतोय. तंबूत परततोय. मोठा धक्का भातगाव संघाला लागतोय. श्री रामवाडी क्रिकेट संघ तनाळी संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय. तसेच सोमदाई महालक्ष्मी नारद खेरकी या संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय. नारद खेरकी संघ जेवढे आहे तेवढं मी करतो.
धावजेश्वर प्रतिष्ठान नाणीस या संघांच्या प्रथमेश रेवाळे. प्रथमेश रेवाळे यांना विनंती करतो की आपण तिथं एक आला ना व्यासपीठावर यायचंय. नाणीस संघाचा प्रथमेश रेवाळे एक रन ना पुन्हा एकदा ग्राउंड कडे जातोय. तळगर आहेत ना, त्यांना बोला. MKC तळगर संघाचा संघनायक व्यासपीठाकडे यायचंय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता दिलीपच्या बॅटमधून निघायला, नाना ज्ञानेश्वरच्या बॅटमधून निघायला सुंदर फटका होता. 2 धावा मिळत आहेत. दरम्यान षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्त केंद्र संघ ही धावसंख्या होते 13. 14 धावांचं लक्ष आहे ते तिसऱ्या संघाला. तळगर संघाचा संघनायक विकेट आहे विकेट त्याला भातगाव संघ त्वरित क्षेत्रक्षम साधून घ्यायचं मित्रांनो. हां दिलीप पण out. भातगाव संघ चला क्षेत्रक्षम सजवून घ्या. 14 धावांचं लक्ष आहे. 13 धावा झालेत. धीरज ठीक याला विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. धीरज ठीक आता कोणता ना येत आहे ना तनाळी संघाचा सुहास व्यासपीठाच्या दिशेने येत आहे. तनाळी संघाचा सुहास